नमस्कार. श्रीरामकथा मालेमध्ये आदर्श बंधुराम ही पुष्प आज आपण गुंफणार आहोत. रामायणाचा आत्मा जर काही असेल तर तो म्हणजे बंधुप्रेम. आपल्या भावंडांशी कसे वागावे, त्यांच्यावर कुठवर प्रेम करावे, कुठपर्यंत त्यांच्यासाठी त्याग करावा आणि आदर्श बंधुत्व काय असते याचा एक मानदंडच आपल्याला रामायणाने घालून दिला आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की श्रीराम हे साक्षात विष्णूचा अवतार होते. लक्ष्मण हा त्यांची शेषशय्या म्हणजे शेषनागाचा अवतार होता. भरत हा सुदर्शन चक्राचा अवतार होता, तर शत्रुघ्न हा शंखाचा अवतार होता. त्यामुळे हे चौघे कधीही एकमेकांना सोडून राहिले नाहीत आणि एकाला लागले तर दुसऱ्याला दुखायचे. एके दिवशी लहानपणी श्री लक्ष्मण खूप रडत होते. राजवैद्यांना दाखवले गेले, सर्वांनी आपापल्या परीने उपाय करून झाले, पण लक्ष्मण काही शांत होत नव्हते. तेव्हा गुरु वशिष्ठांना बोलवण्यात आले व त्यांनी सांगितले की लक्ष्मणाला श्रीरामांच्या बाजूला त्यांच्या पाळण्यात टाकावे. आणि आश्चर्य म्हणजे काय, असे केल्यानंतर श्री लक्ष्मण खरंच शांत झाले. यानंतर विश्वामित्र ऋषी जेव्हा दशरथ राजांकडे श्रीरामांना मागण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत श्री लक्ष्मणही गेले व त्या दोघांनी मिळून राक्षसांचे परिपत्य केले. यानंतर 14 वर्षांच्या वनवासातसुद्धा श्रीरामांनी आपल्याबरोबर लक्ष्मणाला नेले. लक्ष्मणाने त्याचा हट्टच केला होता व लक्ष्मणाने श्रीरामांची सेवा केली. जेव्हा श्रीराम रात्री निजायचे तेव्हा लक्ष्मण त्यांची निगराणी करायचे व त्यांचे रक्षण करायचे. ते कधीही झोपले नाहीत, ते नेहमी श्रीरामांच्या सेवेतच राहिले. त्यानंतर रावणपुत्र मेघनादाने जेव्हा श्री लक्ष्मणांवर अस्त्र सोडले तेव्हा श्रीराम अतिशय भावविव्हळ झाले होते. त्यांनी हनुमानांना हिमालयावर पाठवून संजीवनी बुटी आणण्यास सांगितली व तोपर्यंत ते श्री लक्ष्मणांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन बसले होते व ते विलाप करत होते की आता मी उर्मिलेला काय सांगू व तुला हे सर्व माझ्यामुळे भोगावे लागत आहे. यानंतर जेव्हा श्रीराम वनवासात चालले होते तेव्हा ते चित्रकूट पर्वतापर्यंत आले. तेव्हा वनदेवीने त्यांना विचारले की मी आपल्यासाठी काय करू शकते, आपण मला सांगावे. तेव्हा श्रीराम म्हणाले की मी आलो त्या रस्त्याने जे काही काटे होते ते काटे आपण सगळे काढून टाका व तो रस्ता रिकामा व मोकळा करा. वनदेवी म्हणाल्या की आता आपण तर आले आहात, तर ते काटे आपल्याला कशासाठी रिकामे करायचे आहेत. त्यावर श्रीराम म्हणतात, मी तर आलो आहे, पण मी वनवासाला आलो आहे. जेव्हा भरताला समजेल तेव्हा माझा पाठलाग करत तो इथवर येईल व मला इतक्या काट्यांचा सामना करत इथपर्यंत यावे लागले हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याचे मन खूप दुखेल व तो स्वतःला त्रास करून घेईल. म्हणून आपण हे काटे त्वरित बाजूला करावे. धन्य ते बंधुप्रेम आणि धन्य ते बंधू. यानंतर श्रीराम वनवासातून परत आले. त्यांनी लंकेवर विजय मिळवला, त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर गुरु वसिष्ठांनी सर्वांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे की तुमच्यासाठी सर्वात अनमोल गोष्ट काय. तेव्हा शत्रुघ्न म्हणाला, माझ्यासाठी सर्वात अनमोल गोष्ट म्हणजे वीरता, कारण तो सर्व सेनेचा सेनापती होता आणि एका सेनापतीसाठी वीरता ही सर्वात श्रेष्ठ असते. त्यानंतर लक्ष्मणाला विचारले गेले. लक्ष्मण म्हणला की माझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ म्हणजे माझी सीतामाई. त्यानंतर श्रीरामांना विचारले गेले. श्रीराम म्हणाले की माझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ म्हणजे जगाचे कल्याण करणे. त्यानंतर भरताला विचारण्याआधीच भरताच्या डोळ्यातून अश्रू आले व त्या अश्रूंनी उत्तर दिले की सर्वात श्रेष्ठ म्हणजे माझे बंधू आणि त्यांचे बंधुप्रेम. त्यामुळेच आपण रामायणाला एक आदर्श बंधुप्रेमाचा धडाच म्हणतो आणि हेच आपले आदर्श बंधुराम. धन्यवाद.